आरक्षणाला धक्का न लावू देणं आणि ही भूमिका सरकारची आधीपासूनच आहे असं संजय शिरसाट म्हणतात आणि सरकार त्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक आहे असं देखील शिरसाटने आपल्या मी कुठं म्हणतो दुसऱ्याला धक्का लावा दुसऱ्याच्या आरक्षणात म्हणलंच नाही ना. आम्ही ओबीसी आरक्षणाचं आमचं खाल्लंय 70 वर्ष. उलट ज्याने ज्याने खाल्लं त्याच्या संपत्ती जप्त करायला पाहिजे. कारण आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार आता. आमचं आरक्षण आता समजा नोंद निघाली उदाहरणार्थ एक निघाली जर ग्राह्यधूर 1 लाख निघाली 1 लाख लोकांचं 50 वर्ष पिढ्याचं वाटलं झालं. ही बॅकलॉग कोण भरून काढणार आमचं. यांनी खाल्ल्या आमच्या जागा. यांनी का खाल्ल्या. आता आमच्या 67च्या नोंदी निघाल्या. गेले 50 वर्ष आमचे गेल्या 5 पिढ्या. याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. 50 वर्ष कुणी दिलं नाही. हे आमचा शत्रू कोण. त्यामुळे आमचंच आम्ही मागतो. यांनी आमचं खाल्लंय. आम्ही यांचं कोणाचंही मागत नाही. आम्हाला यांची गरज नाही आरक्षण घ्यायची. आणि आम्ही आमचे सक्षम येत लढायला आम्ही एकटेच 50% राज्यात सगळ्याची पाठ पुरवतो आम्ही. काय अडचण. आमचं आरक्षण आहे ओबीसीत आणि आम्ही ते घेणार आहेत. गॅजेटच्या नोंदी यांचा आत्ताच आहे राव. हे आत्ता आलेत आरक्षणात. आम्ही 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत आमच्या आणि ते मी घेतोय आणि घेणार आहे. फक्त एवढंच आहे जळणारे लय आहेत आमच्या. आमचं खपत नाही. ज्या डोळ्यातून उतरतोय आम्ही. त्यामुळे आम्हाला फक्त टप्प्याटप्प्यात घेणे आणि मराठ्याला ते कळालं. सर सकट मिळू शकत नाही. सर सकट कडत जायचंय पण दम्मान जायचं. मी काय सांगितलंय की गोर गरीब ओबीसी समाजानं ह्या 4-2 नेत्याला सांगावं आम्हाला तुमचं वाटोळं करायचं नाहीये. की आज नाही आजचा शब्द नाही येऊ तर ह्यो माझा 2.5 वर्षापासून आंदोलन. आम्हाला नाही गरीबाच्या लेकरात वाटोळं करायचं. हे करतात आमचं. पण तुम्ही आमचं करू नका. त्यांना सांगा तुमच्यामुळं आमचं ओबीसीचं मराठीचं लागायले असं गरीब ओबीसींनी त्यांना सांगा तुमच्यामुळं आमचं वाटोळं. आम्ही तुम्हाला आडो पडू नये तुम्ही आम्हाला आडो पडू नका हे म्हणणं सामान्य ओबीसींनी तुमच्या नेत्याला सांगा. हे माझं म्हणणं आहे. तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा तुमच्यामुळं आमचं वाटोळं कशामुळं जर चॅलेंज झाला तर. कारण तो टिकत नाहीये. नाही टिकत तो. भाषणामध्ये अगोदर म्हणाला बैठकीमध्ये की फडणवीसांनी हे सगळं आणून आले असं का वाटतं. मालक कोण आहे दुसरा. राज्याचा मालक कोणीच नाही. फडणवीसांनी ते आल्यापासूनच सगळी प्रक्रिया थांबली आणि सगळी प्रक्रिया सुरू होणार नसता सरकारला आम्ही थंड पाडणार. शॉर्टकट उत्तर. प्रक्रिया सुरू होणार नाही तर सरकार थंड पाडणार. बघा माझा जीव या समाजासाठी. मग समाजाच्या वेदना समाजाचे लेकरं सुखी समाधानी करणं माझी जबाबदारी. मला शरीराची चिंता करून नाही चालत. असं आंदोलक नसतो. मग समाजाला जिथं जिथं समस्या येते जिथं जिथं संकट आहे तिथं आपण आंदोलक म्हणून उभा राहायला पाहिजे आणि प्रामाणिक भूमिकेत. काहीतरी डोळ्याच्या आड पाठी आड काही ठेवून नाही. डोळ्यासमोर काही हिट ठेवून समाजाचं काम नाही करायचं. होऊ शकत नाही त्या माणसाला. आपण जर पाठीमागं काही आड किंवा चेहऱ्यापुढं काही ठेवून जर एखादं आंदोलन उभा करायला गेलो तर समाजाचं कल्याण कधीच होऊ शकत नाही. मी एकच ध्येय धरलेले तो माझा समाज आहे. त्या समाजाला मला उंचीवर न्यायचं. त्याच्यासाठी मी प्रामाणिक